चढ़ायो अच्छा गजमुख को, 2 दिन लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय 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 गणराज विद्या दाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन देवता। जय देव जय देव चला चला शिपुसारी जाऊ साक्षर वर्गाला, 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 वाचुली होया रे या शिपू अक्षर अंकाला, वाचुली होया रे या शिपू अक्षर अंकाला, चला चला शिपुसारी जाऊ साक्षर वर्गाला, वाचुली होया रे या शिपू अक्षर अंकाला. शिकण्यासाठी घेऊन याहू आबा तुम्ही आजीला, शिकण्याचे हो फायदे चला चला शिपुसारे जाऊ साक्षर वर्गाला, वाचुली होया रे या शिपू अक्षर अंकाला. किंमत नाही निरक्षराच्या 100 मजली वाढीला, शिक्षणाची गाडी आली हात द्या हो गाडीला, साधू नका डोकं तुम्ही हात लावून दाढीला, शिक्षणाचा वारसा तुम्ही द्या हो नव्या पिढीला, चला चला शिपुसारे जाऊ साक्षर वर्गाला, वाचुली होया रे या शिपू अक्षर अंकाला.
आला निस्रायेला पाणी वाहून तो मेला. चला चला श्रीपुधारे जाऊ साक्षर वर्गाला. संग ईर्षा धरतोय अंधार ग अंधार. उजेड केला घेतो म्हणली बेजार गा बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडतीया भारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. धरतीला गा धरतीला ईरसरीन चांद संपवी रातीला गा रातीला. ही चित्त कल्याणा
पायी असावी सारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी तुमच्या आधी पाखरं उठली घरट्यात घरट्यात गाय उठून लोकांना जागे करायचं. निवडणुकीच्या पूर्वी सर्वच पक्षांनी शेतमालाचा भाव वाढवणार असं जाहीर केलं, पण सरकार स्थापन झालं आणि ही घोषणा कुठं हरवली कोणास ठाऊक. मायबाप सरकार, शेवटी आता आम्हाला एकच पर्याय आहे. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुना काळजाची तुझ्या कानी जाई. ते तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या नाही. वाळून तो जीव माय बापा मनवायोरी ते खेळ मांडणा तरी नाही धीर खेळ मांडला.
छान केला. फक्त माझी तुम्हाला पण एक टीचर आहे म्हणून एक हे सांगतो. बघा खूप सारे टीचर इथं असतील. आपण अलग अलग खेड्यामध्ये काम करतो, अलग अलग शहरामध्ये काम करतो. टीचर एक असा व्यक्ती काही पण शिकू शकते. मला डान्समध्ये तुमच्या फक्त एकच गोष्ट करायची. डान्स खूप छान केला सगळ्या गोष्टी, पण हा डान्स जेव्हा कधी नेक्स्ट टाइम करसाल ना तर शेतकरी आत्महत्या नाही करत, काहीतरी समोर जाऊन करते हे दाखवा. म्हणजे पॉझिटिव्ह दाखवा. सर आपण जे स्टेजवर आहे ना, आपण जे दाखवतो ते लोकांना दिसते, ते लोक तर पॉझिटिव्ह शिकले पाहिजे. छान डान्स करा, सगळ्या गोष्टी केल्या, पण याच्यामधून तुम्ही जर काही पॉझिटिव्ह दाखवलं असं ना खूप बेस्ट. आणि ते काम फक्त एक शिक्षकच करू शकते सर. डेफिनेटली सर, मी तुमचा शब्द पाळेल सर. बिलकुल. आणि छान, खूप छान डान्स केला. बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू. उमेश दादाला काय बोलायचं? हे आमचे वाशिमचे शान आहे, खूप मोठे कलाकार आहे ते. त्यांचे pictures, त्यांचे रील्स खूप व्हायरल होतात आहे. ॲज अ परीक्षक मी इथे ज्या कामासाठी आलेलो आहे, म्हणजे लोकनृत्य स्पर्धा, त्याच्यात लोकनृत्याला आम्हाला जज करावं लागते सर, हे लक्षात ठेवा. तुम्ही जे थीम बनवली त्याचा एकदा मला तुम्ही सांगता की बाई तुमच्या डान्समध्ये तुम्ही काय दाखवलं आहे, मला सांगू शकता का? मी काय केलं सर, सुरुवातीला जो स्लो पॅच आहे ना त्याला म्हणजे शेतकरी नृत्य आहे, सुरुवातीला लिरिकल केलं, देन मी शेतकरी नृत्याकडे वळलो. सो मला ही पूर्ण थीम दाखवायची होती, त्यामुळे सुरुवातीला लिरिकल करणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी केलं. अदरवाईज जर सिम्पल केलं असतं तर थोडंसं स्लो वाटलं असतं ते. नाही, आपले गाणेच एवढे पॉवरफुल होते की तुम्ही थोडाफार पण डान्स केला असता आपला लोकल तर चांगलंच वाटतं. सुरुवातीला खेळ मांडल्यामुळे मी जरा जे कन्फ्युज ते नाही सर, ते आपली मायबोली गाणं आहे ते, त्याचं तुम्ही आपला इंडियन डान्स पण म्हणजे आपला मराठी डान्सही केला तर चांगलं झालं असतं. ते रिलिकल म्हणजे इथे ते फॉर्मॅटच नाही आमच्याकडे ते. नाही, पण शेतकरी नृत्यामध्ये करू शकतो सर आपण. हा, शेतकरी आत्महत्यामध्ये नाही करू शकत ना सर. नाही, आपण करू शकतो. इन फायनल जेव्हा डान्स झाला ना, जेव्हा शेतकऱ्याची डेथ होते ना त्यावेळेस आपण डान्स सर. नाहीच केला. आपण मंचावर असं निगेटिव्ह गोष्टी नाही करायला. बरं, सॉरी सर, सॉरी. है ना? चालेल सर. तुम्ही खूप मोठे कलाकार आहे, नाही, काय मला हे problem, sir. समजते, पण आम्हाला ज्या गोष्टी इथे दिलेली आहे आज फ्री डान्स कॉम्पिटिशन आली असती तर मग मी काहीच बोललो Okay, नसतो काय या problem विषयावर, नाही, है ना? हा, हा. खूप छान sir. थँक्यू सर, थँक्यू.
लेकराला आई सांभाळ सांभाळ खुशीत लेकराला भंडार डान्स तुम्ही एवढा छान केलेला आहे कायमस्वरूपी गाणं होईपर्यंत आता यस मागे घ्या मागे धन्यवाद. यानंतर आपल्या वाशिम जिल्हा परिषदचे डोंगरदेवे सरांचा एक आविष्कार आपण बघूया. एक मिनिट या सर करणार होतो पण इतक्या छान छान लावलं झालं ना खरंच माझी हिंमत नाही लावली करायची. एक रिअल सांगतो खूप छान डान्स तुम्ही सगळ्यांनी. नाही लावणी मी केली असती पण आता बिलकुल हिंमत नाही माझी. लावणी मी केली असती माझी इच्छा होती पहिले लावणीच करणार आहे पण बिलकुल इच्छा नाही म्हणजे लावणी डान्स करायची. तर आता लावणीने दुसरं काहीतरी करतो ठीक आहे ना. अजून कोण होतं आपलं सर? सरांनी लावणी केली असती परंतु आणखी त्यांनी जसं परीक्षण केलं लावणी केल्यानंतर तुम्ही म्हटलं असतं सर तुम्ही ब्लाऊज आणि साडी नाही घातली त्याच्यामुळं त्यांच्याकडे जे आता ड्रेस आहे त्या ड्रेसवरचीच अभिव्यक्ती सुपर डोंगरदेवे सर या ठिकाणी करणार आहेत. ते सर कोणत्या मागे सर कोणत्या मागे एक गोष्ट मला आवडली आहे उत्सर्गीपणा म्हणतात त्याला डायस करतो ते तुम्ही वेगळं छान गाणं काढलं आणि एकदम शॉर्ट बस सगळं वेगळं विषय. मी सगळ्या आमच्या या ठिकाणी प्रेक्षकांतर्फे विनंती करतो सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. या प्रेक्षकांतर्फे एक विनंती आहे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या मला बी जत्रेला येऊ द्या
केवढा मोठा कांदा हे अरे येडवामू 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 हे की कांदा कांदा भाकर रे अहो कांदा भाकर खाऊ द्या किर आम्हाला बी बढिया अप्रतिम अतिशय सुंदर असं नृत्य अभिव्यक्ती या ठिकाणी झालेली आहे. सर मी पण खूप सर तर उमेश सर डान्स नाही पाहिला सर नाही पण सर एक गोष्ट सांग सर त्यांची मुलं खूप चांगले डान्सर सध्या वाशिमचं फ्युचर आहेत ते यस यस पण ते नाही म्हणतात पोरांचं घेऊ एक मिनिट ते गाणं Yes, yes. ठेवा. तुमचं झालं की प्रोटोकॉल उमेश सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. फोक डान्स परीक्षक आहे तो फोक डान्सच करून दाखवा लागेल. यस यस बढिया. तर ते जे यांनी जे डान्स केलेलं आहे त्याच्यातलं एक गाणं कोणतंही लावा फक्त मला सांगा कोणतं गाणं लावा. गाणं द्या ना. डोंगर दे दादा गाणं द्या. लावणी लावलं तरी चालतं नाही लावणी लावून द्या चंद्रा लावा. पण मला जास्त येत नाही सर. जेवढं येईल तेवढं करा. चंद्रा एवढंच करा सूर्या एवढं नाही केलं तरी चालेल. गिरे सरांसाठी 5 वर्षानंतर करा. अशक्य ते शक्य करतील स्वामी. चला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. सुंदर आहे. लावा. मजा आली पण स्पर्धेपेक्षा असं एन्जॉय करतात. येस येस.
प्राचार्य साहेब म्हटलं होतं सरप्राईज काय तर साहेब हे सरप्राईज होता. धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर आमच्या जिल्हा परिषद वाशिम जिल्हा परिषदचे जिल्हा शिक्षण अधिकारी आदरणीय सन्माननीय विठ्ठल भुसारी साहेब यांना विनंती करतो एकंदरीत आपलं मनोगत. ओके. आदरणीय प्राचार्य डॉक्टर महाजन साहेब, आदरणीय अधिव्याख्याता आदरणीय कडाळे सर यांना सुद्धा विनंती करतो. आदरणीय सरदार सर केंद्र प्रमुख हा यस मान्यवरांना विनंती करतो. साखरकर सर कृपया, परीक्षक सर या प्लीज. सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण समोर यावं. या ना मॅडम. सर्व कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आणि या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका राबवलेल्या आमच्या स्वाती ढोबळे मॅडम कृपया. हा बाकी मंडळी थांबा थोडस. स्पर्धक यावर सर्व आणि थोडा असा गोल आर्क जर केला किंवा खाली बसले. यस मॅम, जबरदस्त. याला म्हणतात प्रसंग अवधान. गुड. आणि या ठिकाणी एकंदरीत त्या स्पर्धा पार पडलेल्या त्या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी योजना आज खरं तर म्हणजे आजचा दिवस उमेश सर फार दिवसानंतर आल्यासारखा वाटला. विशेष महत्वाची गोष्ट की आजच्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय प्राचार्य महाजन सर, त्यांची सर्व डाएटची टीम, कडाळे सर आणि सगळेच जण. खरं तर आज 2 ठिकाणी कार्यक्रम असतानाही आपण इथं सगळेजण बऱ्यापैकी पूर्ण वेळ होतो. मला याच्या स्पर्धेचं पहिलं महत्वाचं रिमार्क करण्यासारखं एक विशेष वाटलं की तुम्ही परीक्षक फार छान नियुक्त केले. अप्रतिम परीक्षक. नाही तर परीक्षकनं म्हणजे भूमितीचे म्हणजे आकृत्या जर चेहऱ्यावर असल्या तर ते टेन्शन स्पर्धकाला पण येतं. म्हणून तुम्ही इतकं स्मूथली घेतलं. राजू सर असतील, उमेश सर असतील आणि रुपाली मॅडम या तिघांचे मनापासून विशेष आभार. दुसरी महत्वाची गोष्ट मला सगळ्यात आवडलेली या स्पर्धेतली एक, उमेश सर खूप छान झालं बरं का. मला पहिल्यांदा वाटलं बघ एवढ्या मोठ्या माणसांमध्ये काय मजा येणार आहे, पण हा कदाचित फायदा झाला आजचा की बऱ्यापैकी सगळे वरच्या वयाच्या टप्प्यातले असल्यामुळे याच्यात आणखी निरागसता अधिक आली मला वाटते. त्याला बिभत्सपणाचं गालबोट लागलं नाही, फार चांगली गोष्ट आहे. कडाळे सरनी एक सूचना दिली. त्या सूचनेमध्ये ही सूचना होती की बिभत्सपणा कुठं आला न पाहिजे. आपलं वयच इतकं सुंदर आहे आता खरं पाहिलं तर. म्हणजे मला असं वाटलं आज की माणसानं उगीच वय झालं म्हातारं झालं म्हणून तरुण झालं म्हणायचा दिवस आहे आजचा. खरं इतका सुंदर अप्रतिम. म्हणजे मी यासाठी म्हणतोय की मला नेहमी उगीच वाटायचं झालं माझंच वजन जरा जास्त आहे काय की, पण आज वजनदार लावणी सम्राज्ञींनी वजनदार आणि ठसकेबाज लावण्या इतक्या चांगल्या अदाकारी सर खरंच सुंदर. आज खरं तर नटराज इथं अवतरला म्हणावा एवढा सुंदर अनुभव. आणि तुमच्या तिघांचं आम्हाला यासाठी अपेक्षित होतं की यांना पण ते मॉडेल ठरतं. किती नाही म्हटलं तरी तुमची नृत्याची ही कला म्हणजे आपली ही अनुकरणातून आणि निरीक्षणातूनच अवगत करता येते. आणि त्याबद्दल तुम्ही सगळेच जण खूप छानपैकी बोललात. आणि राजू सर तुम्ही मध्ये मध्ये ज्या टिप्स दिल्या ना खूप छान वाटलं. एनकरेज केलं गेलं पाहिजे आणि ती गोष्ट खूपच सुंदर होती. तिसरी महत्वाची बाब म्हणजे डाएटने इतकं सुंदर माईक सिस्टीम मला फार आवडली आजची. कारण डान्स ही माईक सिस्टीमचा आत्मा असतो. अनेक वेळेला ते काहीतरी वाजतंय नाही तर वाजतच नाही, मग सिट्ट्यात वाजतात काहीतरी होतं ते सगळं. पण इतक्या चांगल्या पद्धतीने साऊंड दिला त्यांनी शेवटपर्यंत. त्याच्यामुळे सगळेजण अतिशय उत्साहाच्या भरामध्ये छान अशी मजा आली. काही जणांना सरांनी दिलेलं सजेशन माझं पण एक, कारण तुम्ही इतके सुंदर गोड कलावंत आहात, अधिक जास्त दिवस जगले पाहिजे म्हणून आजपासून दररोज घरी दारं खिडक्या बंद करून का होईना 2 तास दररोज डान्स करा. बरोबर मॅडम, झुंबा वगैरे आता अलीकडे तुमच्यासाठी सोडून द्या, आमच्या वयातल्यासाठी तेच महत्वाचं आहे. रुपाली मॅडम तुमचा वेगळा विषय, आमचा आता थोडासा वेगळा विषय असलेले म्हणून हा त्याचं कारण नाही यासाठी तुम्ही कमी वयातल्या लोकांना त्याची गरज नाही, पण आपण सगळ्यांनी करावं. दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगा, या माझ्या शिक्षक भगिनींवर मला यासाठी प्राऊड फील झाला. इतके सुंदर एक्सप्रेशन देता यावं एवढी साधी गोष्ट नाही, फार चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही सगळ्या जणी घरी आवर्जून जाऊन माझा मेसेज द्या. आमच्या डाएटच्या वतीनं, महाराष्ट्र शासन आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या घरच्यांची कृतज्ञता अंतकरणापासून. तुम्हाला या वयात त्यांनी इथं येण्यासाठी परवानगी दिली, नाहीतर आपल्या बऱ्याच गोष्टी अडचणीच्या जातात. खूपच छान गोष्टी, मला खूप चांगलं वाटलं. तुम्ही सगळेजण इतकं सुंदरपणे परफॉर्म केलं प्रत्येकानं. इथल्या टीमनं सुद्धा, आमचे संचलन करणारे सर असतील किंवा आमची सगळी टीम ही सगळी फार छान पद्धतीने काम करता मला आनंद वाटला. आणि मी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे युथ फेस्टिवल नंतर असं काहीच नाही आणि विनाकारण लोक पलीकडे ढकलतात आपल्याला, हे गेल्यावर आम्ही करतो म्हणायची तयारी आहे ना, बरोबर आहे ना.
त्याच्यामुळे तुम्ही आमच्या सोबत आम्हाला याच्यात शेअरिंग करून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो. अधिकचं बोलून तुमचा वेळ उत्साह वाया घालवण्यापेक्षा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. कलेच्या बाबतीत एकच माझं मत आहे, जगातला लता मंगेशकरांनी गाणं गायलं म्हणजे बाकीच्यांनी गायचं नसतं असं अजिबात नाही. आपण लता मंगेशकरांचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आहेत समजून आपण जगलं पाहिजे आणि आपली कला जपली पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. लोक आपल्या कलेवर काय म्हणतील महत्वाचं नाही, मला व्यक्त होता येतं आणि मी व्यक्त होणार या जन्मसिद्ध हक्कानं मस्तपैकी कलेची नटरंगाची खरी उपासना तुम्ही करत जात. मला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. कारण मी एक नेहमी मानतो, बक्षिसांपेक्षा पुन्हा एकदा मी सांगतो की लोकांच्या अंतकरणातून भेटलेली वा, मला वाटलं इथं मर्यादा येते काय की एक सिट्टी त्या गाण्यातच होती, तेव्हा मला असं वाटलं मॅडमनी सिट्टी वाजली काय की असं वाटलं मला. पण आळणे सरांनी सिट्टी वाजवून आजच्या कार्यक्रमात सुंदर सांगता केली असं मी मानेन. मला सिट्टी वाजवता येत नाही तर मी अनेक वेळेला सिट्ट्या वाजल्या असत्या, कोणते ऑब्जेक्शन आलं तरी मला टेन्शन नव्हतं. मी काही लोड घेत नाही अशा गोष्टीचा, कारण ते प्रोटोकॉलमध्येच आयुष्य माती व्हायची वेळ येते. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच जणींना माझ्या मनापासून शुभेच्छा. इथून पुढे कविता झाली पाहिजे कारण सगळ्याचा नाही ऐका सर, सरांचं मध्ये आता काही नको. कधीतरी किंवा सगळ्यांना पुन्हा सगळेजणी बाहेरून आलात म्हणजे या विभागातल्या सगळ्या जिल्ह्याच्या म्हणजे संग्रामपूर पासून म्हणजे अतिशय इंटेरियर भागातून तुम्ही सगळेजणी आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या कोरिओग्राफरनी कुणी मार्गदर्शन केलं, युट्यूब असू दे काय हरकत नाही आपल्याला. एक लक्षात घ्या, तुम्ही तुमचा स्वतःचा स्व जपला पाहिजे, ही कला महत्वाची गोष्ट असते. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण जे काही केलात ते अतिशय अप्रतिम होतं. आणि तुमच्या तिघांचे एवढ्यासाठी आम्ही आग्रह केला की त्याच्यातून काही मॉडेल स्टेप्स यांना घेता येऊ शकतात. उमेश सर अनुभव असतो, ग्रेट, बहुत बढिया. किती नाही म्हटलं तरी ही गोष्ट मान्य केली पाहिजे. पहिल्यांदा कदाचित मॅडमला रुपाली मॅडमला टेन्शन आलं असेल, पण त्यांनी पण इतकं छानपैकी कधी आपला म्हणजे रन संपत आले असतील आणि बॉल शिल्लक असतील तर ते बॉल कसे ऑफ साईड घ्यायचे हे रुपाली मॅडम छानपैकी शिकलं पाहिजे. इतक्या सुंदरपणे नाही म्हटलं नाही पण त्यांनी छानपैकी सगळं झालं. राजू सर मला वाटलं नव्हतं की इतक्या सुंदरपणे, पण त्यांनी गाणंही छानच निवडलं. सगळ्यांसाठी मनापासून शुभेच्छा, सगळ्यांचं अभिनंदन. आणि पहिल्यांदा मी प्राचार्यांचं पण अभिनंदन करेल, मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल विशेष आभार. मी सरांकडे माईक सोपवतो, सरांनी याबद्दल बोलावं आणि आपण समारोपाकडे जाऊया. या स्पर्धांचे जे समन्वयक होते आदरणीय विलाजी कराडे सर, ते आपल्याला मनोगत व्यक्त करतील. आता 2-4 दिवसापूर्वी मी कार्डिओ अरेस्ट आणि हार्ट अटॅक कसा येतो बा याच्यावर थोडं चिंतन केलं होतं. आणि ते सगळं डोक्यात असल्यामुळं मला इथे जाम भीती होती त्या खुर्चीवर बसल्या बसल्या. पण तसं काहीच झालं नाही, कारण की 6 ते 8 मिनिटं काही कमी वेळ नाही ना हा. आणि ते सगळं ते जम्प करणं, ते सगळं त्या प्रवाहात हे करणं खरंच म्हणजे याच्यावर असं सिद्ध होतं की आपल्या सगळ्यांचे जे हृदय आहेत हे चांगले आहेत, हेल्थी आहेत. बस खूप छान वाटलं या सगळ्यांच्या ह्याच्यात. खरं तर मी जास्त रसिक माणूस नाही आहे या सगळ्या गोष्टीतला, पण मला खूप आनंद आज घेता आला. ओके, थँक्यू सगळ्यांचे धन्यवाद. सर्वप्रथम आपले जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या नावातच विठ्ठल आहे आणि विठ्ठल पांडुरंग सोबत बसलेला असताना मी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धांचा आनंद घेतला. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. मी आज स्वतःला प्रौढ करतो आहे की 5 जिल्ह्यातील स्पर्धक आपल्या या स्टेजवर परफॉर्म करत आहेत. ते स्पर्धक साधेसुधे नाहीत, तर प्रत्येक तालुक्यातून निवडून आलेले, प्रत्येक जिल्ह्यातून निवडून आलेले हे स्पर्धक होते. त्यांच्यात काहीतरी क्वालिटीज होत्या, त्या क्वालिटीज आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. आणि या क्वालिटी ट्रेन करताना कुठलंही वयाचं भान त्यांना नाही होतं. अगदी आमची 36 वर्षाची ताई आहे, सर्वात लहान, बरोबर आहे ना? 36 पेक्षा कोणी कमी आहे का? नाही, ही ताई 36 वर्षाची. आणि आमच्या मोठी ताई 52 वर्षाच्या, बरोबर आहे? म्हणजे 56 वर्षाच्या आमच्या काय म्हणतात त्याला, वासुदेव. जोरदार टाळ्या घ्यायला पाहिजे यांच्यासाठी. म्हणजे मी आणि साहेब आम्ही नेहमी हेच म्हणत होतो की शिक्षण सेवक वगैरे जे असतात ना, ज्यांना 5 वर्ष 7 वर्ष सेवेत येऊन झालेले आहेत आणि ते जर समजा इथं स्पर्धेमध्ये आले असते तर आम्हाला विशेष कौतुक वाटलं नसतं. पण 56 वर्षापासून 36 वर्षापर्यंत म्हणजे सुरुवातीला 36 वर्षापासून
की ज्यावेळेस लोकांचं म्हणतात की मी 40 मध्ये आता मला नाही करायचं काही डान्स वगैरे, आणि 56 वर्षाचा शेवट होतोय आपल्याकडे, 52 वर्षाचे आहेत, आणि नाही मला परफॉर्म करायचा आहे, दॅट्स अ कॉन्फिडन्स. आणि तो कॉन्फिडन्स इथं होता, त्या कॉन्फिडन्सला एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की मी नेहमी म्हणतो की स्थळ पात्र मनुष्य असो ना, त्याला डान्स करणं खूप सोपं असतं. म्हणजे मला जे डान्स करायचं आहे तर मी कसं चालू शकतो, पण ज्या माणसाचं आता आमच्या अन्य सरांना जर सांगितलं डान्स करायला, त्यांच्याकडनं होऊ शकतो का? नाही. पण कुठलंही भान नसताना देहभान विसरून, ज्याला म्हणतात प्रॉपर शब्द, देहभान विसरून या ठिकाणी आपण सादरीकरण केलेलं आहे, याचा मला विशेष आनंद झालेला आहे. ते सादरीकरण करताना कडाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठेही बिभत्सपणा त्या ठिकाणी न होता या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला सर्वांना मी सांगेल की आपण प्रशिक्षण देणारी संस्था आहे, आणि मी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या प्रमुख या नात्याने तुम्हाला सांगतो की या तज्ज्ञ लोकांनी काही सांगितलं असेल तर त्यांचे काही ऐकू नका. एनर्जी कमी पडली, असं झालं तसं झालं, कारण की ते त्यातले तज्ज्ञ होते, ते बरोबर आहे, ते त्यातले ते तज्ज्ञ होते. पण आम्हाला बावलेलं जे आहे की ते तुम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी उंची गाठलेली आहे, आणि याचे सर्व श्रेय तुम्हाला तर आहेच आहे, याचे सर्व श्रेय तुम्हाला तर आहेच आहे, पण तुमच्यासोबत आलेल्या तुमच्या परिवारातील प्रत्येक घटकाला आहे, हे मी ठामपणे सांगतो. आणि म्हणून तुमचं तर अभिनंदन करतोच, पण ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आहे तुमच्या घरातले, मग पती असतील, भाऊ असेल, आई असेल, सासू असतील, सासरे असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, त्या सर्वांचं मी जोरदार अभिनंदन करतो, कौतुक करतो, आणि अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी असंच आमच्या भगिनींच्या आणि बंधूंच्या पाठीशी असावं. सरांबद्दल आम्ही चर्चा करत होतो की एखाद्या माणसाने म्हटलं असतं की नाही मला नाही परफॉर्म करता येणार म्हणून, पण दॅट्स अ स्पिरिट. ड्रेस मिळाला नाही काही हरकत नाही, पण मी परफॉर्म करणार, याला म्हणतात स्पिरिट. आणि मॅडम तुमच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं असेल, बरोबर असेल, पण माझ्या दृष्टिकोनातून जे त्यांनी सादर केलं त्याला 100 पैकी 100 गुण. आमचे सर, त्यांचा मी व्हिडिओ मी यूट्यूबला बघितलेला होता सर आपला, आणि तो मी आमच्या ग्रुपमध्ये पण सेंड केला होता शिक्षणाच्या वारीमध्ये, आणि त्यांची प्रत्यक्ष भेट मला आज झाली. नाव काय? आशिष शिंगणे सरांचं कौतुक करावं वाटतं की एक काय कला सादर केली त्यांनी, छानपैकी कला सादर केली. तर या प्रत्येकाने कला सादर केली आहे. या मॅडम ने तर सर्वांनीच लावण्या सादर केल्यात. मी आतापर्यंत बघितलेल्या अनेक लावण्या असतील, पण आज या स्टेजवर लावण्या बघितल्यात, अशा लावण्यांना तोडच नाही की त्या शिक्षकांनी सादर केल्या होत्या, प्रोफेशनल माणसांनी सादर केलेली लावणी. आपण काय प्रोफेशनल आहे तो, बरोबर आहे, पण आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी सादर केलेली लावणी ही त्याच तोडीची होती असं मला वाटतं. म्हणून आपल्या सर्वांचं एकदा अभिनंदन. राज्यस्तरावर कोण जाईल काय जाईल हा विषय महत्वाचा नाही, तिने आणि ज्या प्रेरणेने या नाचलेल्या आहात आपण, गायलेल्या आहात आपण, त्याचं मात्र तुम्हाला आयुष्यभरासाठी आठवण राहणार आहे की नाही आम्ही वाशिम डायटला गेलो होतो आणि तिथं विभाग स्तरावरती परफॉर्मन्स केला होता, हेही नव्हे थोडके असं मला वाटतं. भावी जीवनासाठी आपल्या सर्वांना अशाच शुभेच्छा देतो. आपल्या हातून असेच चांगले चांगले विद्यार्थी घडवत आणि FLN मध्ये आपण देखील असेच मुलांना डान्स शिकवून आनंददायी शिक्षण आपण द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जेणेकरून माझा कुठलाही विद्यार्थी हा FLN मध्ये मागे राहणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी शिक्षण विभागामार्फत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आहे आणि आपुलकीने संस्काराची जोपासना करतात सर्व नृत्यांगनांनी या ठिकाणी नृत्य सादर केलं. या सर्वांसाठी ईश्वराकडे एकच मागेल सर की प्रभू मंगल स्वरूप तो आप है, हम तो तुम्हारे दास है. प्रभु मंगल स्वरूप तो आप है, हम तो तुम्हारे दास है. तुम्हारी कृपा मंगल रहे ऐसा हमारा ध्यास है. यही चाहते मंगल करण ख्याल इन पे दीजिए. हे सद्गुरु इन गुणीजनों पर नयन बरखा कीजिए. आणि निश्चितपणे ईश्वराचा सुद्धा नयन बरखा या सर्व नृत्यांगनावर होणारच आहेत, सर्व स्पर्धकावर होणार आहे. राज्य लेवलवर कोणीही जाईल. हंसी खुशी का खेल है जीवन, खेल समझकर खेलो. जो भी मिलता इस दुनिया में खुशी खुशी तुम ले लो. सत्कर्मों की तुलिका से जीवन में रंग भरना जी. तूफा तो आते रहते हैं उनसे भी क्या डरना जी. प्रत्येक गोष्टीला सामोर संघर्ष करत आपण जायचं आहे. कार्यक्रमाचा आपला पूर्वार्ध या ठिकाणी व्यवस्थितपणे पार पडलेला आहे. कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांचं फोटो सेशन होईल, नंतर आभार प्रदर्शन होईल. या ठिकाणी आयोजकांनी जे काही आयोजन केलेले, नियोजन केलेले, याच्यामध्ये थोडीफार काही त्रुटी असली तर निश्चितच तुम्ही पदरात घालून घेसाल. काही त्रुटी असली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि तदनंतर आयोजक टीम सर्व वाघपांजर मॅडम, नागपूरकर मॅडम, कृपया आपण समोर या.
डुबळे मॅडम आहेत, सुरेखा देबाजे मॅडम आहेत, आमच्या देशमुख मॅडम आहेत, आमचे भारत लादे सर आहेत, आळणे सर आहेत, साखरकर सर आहेत, या सर्व टीमचं अंबोरे सर आहेत, संदीप सर आहेत. अप्रतिम 8 दिवसापासून नियोजन सुंदर चालू आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आदरणीय लादे सरांना विनंती करतो, या सर. सर्वच आपल्या टीम मधले अंबोरे सर या ना सर, संदीप सर, आयुष सर या सर. प्रेम गायीच्या डोळ्यातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तसुरांच्या चांदण्यावर करावं. प्रेम ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, परंतु ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं, प्रेम गुणावरही करावं. आणि ही प्रेमाची अभिव्यक्ती या सुंदर नृत्याच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांना या नृत्यांगनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आलेली आहेत. पुनश्च या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यस, परीक्षकाने डायट परिवार यांना विनंती करतो की कृपया सर्व नृत्यांगना विनंती करतो की आपण कृपया यांना बसू द्यायचं. की प्रत्येक पूर्णविरामानंतर नवीन सुरुवात असते. आपण हा पूर्णविराम इथे घेऊ आणि नवीन सुरुवातीकडे आपण वळू. आज आपण सर्व उपस्थित झालात आणि सुरमय वातावरणामध्ये इथे आपण ही मैफिल गाजवताना प्रश्नच पडला. प्रश्न असा पडला की शब्द सुरांच्या ओठी आले की सूर शब्दांच्या ओठी आले. काय झाले काही माहीत नाही, पण सगळे दंग मात्र नक्की झाले. असा हा कार्यक्रम आणि आपण सर्व मान्यवर म्हणजे आमच्यासाठी पावसाची सर. पावसाच्या सरी आमच्या ह्या जमिनीवर जेव्हा बहरल्या तेव्हा निश्चितच या मातीचा सुगंध तर दरवळलाच आणि या सुगंधासोबतच आम्ही काही शिकलो सुद्धा. आणि ह्या मातीमध्ये कुठेतरी दबलेला जो आमचा बीजरूपी कण होता तो आज अंकुरला. त्या अंकुरलेल्या कणाला आम्ही बहरू आणि स्वागताच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. तर सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार व्यक्त करते की मी मला इथे उभं राहण्याची संधी दिली, कारण आज त्यांनी संधी दिली नसती तर माझे 2 शब्द तुमच्यापर्यंत पोहोचूच शकले नसते. तर संयोजकांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते. त्यानंतर सन्माननीय डाएटचे प्राचार्य यांचे सुद्धा मी शब्दशः आभार व्यक्त करते. संजय ससाने सर आमचे पण आहेत ना सॉरी आपले शिक्षण अधिकारी साहेब श्रीयुत संजय ससाने सर यांचे मी आभार व्यक्त करते की आज एवढी छान संधी आपल्याला त्यांच्यामुळे इथे उपलब्ध झाली. त्यानंतर आपले शिक्षण अधिकारी योजना श्रीयुत भुसारे सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. त्यानंतर तसेच उपशिक्षण अधिकारी सर ज्या सध्या आपल्यामध्ये उपस्थित नाहीत पण आपल्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उपस्थित होते श्रीयुत डाबेराव सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. त्यानंतर उपशिक्षण अधिकारी स्नेहा मॅडम यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाची धुरा वाहणारे धुरंधर श्रीयुत अधिव्याख्याता कडाळे सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर त्यानंतर नृत्य या स्पर्धेचे परीक्षक श्रीयुत उमेश सर, डोंगरदेवे सर आणि रुपाली भांदुरगे मॅम यांचे सुद्धा मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते की आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रम खूपच छान पार पडला. त्यानंतर रांगोळीचे परीक्षक श्रीयुत सिद्धेश्वर इंगडे सर, गायकवाड सर, देबाजे मॅडम यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर कुठलाही खंड न पडू देता अखंडित म्युझिक सिस्टीम कार्यरत ठेवणारे म्युझिक सिस्टीमवाले दादा यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर चहा पान व्यवस्थित म्हणजे आमच्या वाशिम जिल्ह्याचे शोभा वाढवणारे चहा पान नाश्ता देणाऱ्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर अतिशय उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभागी झालेल्या आमच्या सर्व स्पर्धकांचे, त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी झालेल्या त्याही स्पर्धकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर शेवटपर्यंत इथे उपस्थित राहणारे माझे प्रेक्षक वृंद यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. आणि सरते शेवटी
सुशीलाताई जाधव शाळेच्या मॅडम यांनी त्यांचे संच आणले होते. शिवाजी शाळेच्या मॅडम आणि सुशीलाताई जाधव शाळेच्या मॅडम आणि त्यांच्या चिमुकल्या यांचे सुद्धा मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आज एवढं सगळं बोलताना असं वाटते की पूर्ण दिवस आपण एकत्रित राहत असताना नाती आपली जुळली, कुठली ऋणानुबंध माहीत नव्हती. ह्या जुळल्या रेशीमगाठी मन जुळले, मग तिथे हे दार आले कशाला, फुलांचे ते फार आले कशाला ते हार आणि कशाला ते आभार. पण त्याच वेळेला आपल्या परंपरेची, आपल्या संस्कृतीची आपल्याला आठवण आली आणि कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणून हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथे आपण साजरा करत आहोत. आणि हा पूर्णविराम हा आपण पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी घेणार आहोत. धन्यवाद. चौखट पर कदम आपका आया है, प्रतिभा और संस्कारों का आज संगम छाया है. शिक्षक वृंदांचं मनापासून सहर्ष स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभा मंडपामध्ये बसलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे सहर्ष स्वागत. आज या मंगल वातावरणात आपण सर्वजण उपस्थित राहिला. आपल्या सर्वांची उपस्थिती हे एक मंगल्याचं प्रतीक आहे. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. आणि मनाने मोठी असलेल्या आदरणीय अतिथींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा आणि हा सोहळा मांगल्याचा. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर अतिथी, सन्माननीय प्राचार्य, कार्यालय प्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी बांधव आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम द्वारा आयोजित शिक्षक, अधिकारी, कर्मचारी विभागीय स्पर्धा 2025 या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. जीवनात आनंद निर्माण करणारी स्पर्धा म्हणजेच खरी स्पर्धा या सुंदर विचाराने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दैनंदिन कामाच्या व्यापातून थोडा वेळ स्वतःसाठी कौशल्य, सृजनशीलता, संघभावना आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याचे व्यासपीठ होय. हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. सौ मंदा कुकडे मॅडम आणि श्री दिगंबर तडोळे सर यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठामध्ये यावे. विनंती करेल की पुढे ठेवलेल्या खुर्चीवर त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे.
प्रतिनिधी म्हणून सरांनी स्थान आपलं ग्रहण करावं. मंच आतुरला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी, मंच नटला आज आदरभावे सन्मानासाठी. स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांनी गुंफतो, स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांनी गुंफतो. तुमच्याच सन्मानासाठी आम्ही सदा आतुरतो, आम्ही सदा आतुरतो. आगमनाने तुमच्या हर्षमनी दाटतो, आगमनाने तुमच्या हर्षमनी दाटतो. तुमच्याच कौतुकासाठी कंठ आमचा वाहतो, कंठ आमचा वाहतो. मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी DLED द्वितीय वर्षाची छात्र अध्यापिका कुमारी श्रद्धा नवनाथ मुसळे हिला व्यासपीठावर आमंत्रित करते. नमस्कार, माझं नाव कुमारी श्रद्धा नवनाथ मुसळे. मंच हा आज आपला बघा कसं दातृत्वाने नटला. मंच हा आज आपला बघा कसं दातृत्वाने नटला. अतिथींच्या स्वागतासाठी आतुरलेला तो स्वागत पुष्प घेऊन सजला, तो स्वागत पुष्प घेऊन सजला. चला साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्याचे, चला साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्याचे. मनोभावे स्वागत करूया मंचावरील मान्यवरांचे, मंचावरील मान्यवरांचे. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की आम्ही आपल्या सर्वांचा आदरभावे सत्कार करत आहोत, आपण तो स्वीकारावा ही विनंती. कुशल नेतृत्वाची पालखी सामर्थ्यपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री राजेंद्र महाजन सर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम यांचे स्वागत प्राध्यापिका गायकवाड मॅम करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अरुणराव सरनाईक, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम यांचे स्वागत छात्राध्यापक हर्षद भिसेडे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते.
कार्यक्रमाला लाभलेले माननीय डॉक्टर स्नेहदीप सरनाईक सर यांचे स्वागत राजेश गवई सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे समन्वयक माननीय श्री डॉक्टर राजेंद्र गवई सर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम यांचे स्वागत प्राध्यापक चंद्रनारायण सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री अशोक मानकर सर लेखक यांचे स्वागत प्राध्यापक वानखेडे सर स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्राचार्य खुरसडे मॅडम यांचं स्वागत डीएलएड द्वितीय वर्षाची छात्र अध्यापिका कुमारी कल्याणी धिसे ही करेल अशी मी तिला विनंती करते. स्पर्धा म्हटली की परीक्षक आलेच व परीक्षक कसे की जे निस्वार्थपणे निर्णय देणारे असले पाहिजे. आज आपल्याला असे परीक्षक लाभले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे परीक्षक श्री ज्ञानेश्वर रामचंद्र गवळी सर यांचे स्वागत माननीय डॉक्टर स्नेहदीप सरनाईक सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री गजानन वाहक सर यांचे स्वागत माननीय श्री अरुणराव सरनाईक हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. या सरांचे स्वागत माननीय डॉक्टर श्री राजेंद्र महाजन सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर विजय दामोदर काळे सर यांचे स्वागत स्नेहदीप सरनाईक सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री चाफेश्वर गांगवे सरांचं स्वागत माननीय श्री स्नेहदीप सरनाईक सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे परीक्षक श्री महेश महादेव देवळे सर यांचे स्वागत माननीय श्री किरणराव सरनाईक सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माफी असावी. श्री भाऊराव रामेश्वर तनपुरे सर यांचं स्वागत माननीय डॉक्टर अरुणराव सरनाईक सर करतील अशी मी त्यांना विनंती.
गजानन रामराव बारडे सर यांचं स्वागत माननीय श्री अरुणराव सरनाईक सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री सच्चिदानंद शंकर भिक्षवार सरांचं स्वागत प्राध्यापिका गायकवाड मॅम करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री अशोक मानकर सर यांचे स्वागत प्राचार्य कुसेरे मॅम ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री मोहन यशवंत सर यांचे स्वागत प्राध्यापक चक्रनारायण सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्पर्धा शिक्षिका सौ मंदा कुबडे मॅम यांचं स्वागत माननीय डॉक्टर स्नेहदीप सरनाईक सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री दिगंबर तडोळे सर यांचं स्वागत माननीय डॉक्टर अरुणराव सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तेजाळल्या आहेत सर्व दशदिशा दीप प्रज्वलनातून, प्रफुल्लित झाले आहे हे सर्व वातावरण ईशस्तवनातून, आनंदाने मोहर आला आहे सभा मंडप स्वागत गीतातून. आता प्रास्ताविकेचे स्वरूप जाणून घेऊया या प्रास्ताविकेतून. प्रास्ताविकेसाठी मी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई सरांना व्यासपीठावर आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. सॉरी, मी माननीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त नगराळे मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर स्नेहदीप सरनाईक सरांना विनंती करते. परीक्षक टाळ्या जोरात वाजवा. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी स्पर्धा 2025-26 या उपक्रमाअंतर्गत शिक्षक अधिकाऱ्यांसाठीच्या स्पर्धांमधील दुसऱ्या टप्प्याचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, स्पर्धांचा पहिला टप्पा हा तालुकास्तरीय स्पर्धा होत्या. तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून विभागीय स्पर्धेसाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आहात. वाशिम जिल्ह्याच्या वतीने सर्वप्रथम अमरावती विभागामधून आलेल्या सर्व 5ही जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून रोजच्या ताणतणावामधून आपल्या व्यस्त शाळांच्या असेल, कुटुंबाच्या असेल, या कामकाजामधून थोडीशी रिलॅक्स शिक्षकांना मिळावं. यावर्षी स्पर्धा आयोजन करत असताना केवळ रिलॅक्स होण्यासाठी स्पर्धा असू नये,
त्याचबरोबर शिक्षकांच्या व्यक्तिमत्वामध्ये वेगवेगळ्या कलागुणांच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य हे या स्पर्धांच्या माध्यमातून विकसित झाले पाहिजे असा उदात्त दृष्टिकोन ठेवून परिषदेचे सन्माननीय संचालक राहुल रेखावार साहेब यांनी अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने या सर्व स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. ऑलिम्पियाड असेल किंवा इतर विषयांचे ऑलिम्पियाड आहेत, वेगवेगळे लेखन कौशल्याच्या अनुषंगाने कथा लेखन असेल, प्रवास वर्णन असेल आणि लेखनाचे जे इतर प्रकार आहेत त्या दृष्टीने लेखनाच्या वेगवेगळ्या स्पर्धा होत्या. शिक्षकांच्या वक्तृत्वाला चालना मिळावी यासाठी वादविवाद असेल, कथाकथन असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, कविता असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं वेगवेगळ्या अँगलने या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. मध्ये जे कलागुण असतात किंवा जी आवड असते, तर मोजक्या स्पर्धा असल्या तर मला दुसऱ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं होतं, या कलागुणांमध्ये मला रस नाहीये किंवा माझी आवड नाहीये असा प्रकार जनरली होत असतो. परंतु जास्त ऑप्शन असल्यामुळे सर्व शिक्षकांना या ठिकाणी पर्याय उपलब्ध होते. रचना करत असताना केंद्रातून प्रत्येक शिक्षकाने यामध्ये सहभागी व्हावे असा शासनाचा आग्रह होता. त्यामुळे आग्रहपूर्वक सर्व शिक्षकांकडून लिंक भरून घेण्यात आल्या. तालुक्यावर पहिला टप्पा आपण तालुकास्तरीय स्पर्धा केलेल्या आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण विभागाला या ठिकाणी सर्व उपस्थित आहात. वाशिम जिल्ह्याकडे आपल्याला एकूण 9 स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी दिलेली होती. पैकी 6 स्पर्धा आपण आज घेतोय आणि 3 स्पर्धा ह्या आपल्या 26 तारखेला होणार आहे. या 6 स्पर्धांपैकी 2 स्पर्धा ह्या डाएटमध्ये आयोजित केलेल्या आहेत आणि जागेची उपलब्धता लक्षात घेता शिवाजी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या या भव्य कॅम्पसमध्ये आपण इतर 4 स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तालुका स्तरावरून प्रत्येक स्पर्धेमधून एक स्पर्धक विजेता होऊन हा विभाग स्तरासाठी पात्र झालेले आहेत. विभागस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रथम 5 क्रमांकाचे स्पर्धक काढायचे आहेत. हे सर्व स्पर्धकांनी लक्षात घ्यायचं आहे आणि सर्व सन्माननीय परीक्षकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला 5 क्रमांक काढायचे प्रत्येक स्पर्धेमधून. स्पर्धेचे गुण, निकष, मूल्यांकन हे सर्व तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये सर्व शिक्षकांना माहिती आहेच. तरीही वर्गामध्ये ज्यावेळेस आपण आता जाऊ 4 ठिकाणी आपण 4 स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेला 3 परीक्षक या ठिकाणी आपण नियुक्त केलेले. तर त्या परीक्षकांच्या माध्यमातून स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर जे बेसिक नियम आहेत स्पर्धेचे ते तुम्हाला समजून सांगितल्या जातील आणि त्या पद्धतीने सर्व शिक्षकांनी आपलं सादरीकरण करणे अपेक्षित आहे. धन्यवाद सर. तेजस व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व. तेजस व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठायी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थ समाजकारण ज्यांची जगण्याची रीत आहे, आता ज्यांच्या मार्गदर्शनाची आणि अभ्यासपूर्वक वक्तृत्वाची आपण सगळेजण वाट पाहत आहेत, अशा आजच्या प्रमुख पाहुणे माननीय श्री अरुणराव सरनाईक सर यांना मी विनंती करते की यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राच्या वतीनं पुणे अंतर्गत तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिमच्या द्वारा आयोजित आजच्या या शिक्षक, अधिकारी, कर्मचारी विभागीय स्पर्धा 2025च्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय राजेंद्रजी महाजन सर, ज्यांचं नुकतंच आपण प्रास्ताविक ऐकलं असे राजेश गवई सर, आमच्या DED कॉलेजच्या प्राचार्य सर्वांचं मी प्रथमतः या आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सर्व सन्माननीय मंडळींचं देखील हार्दिक स्वागत करतो. अतिशय मुलांच्या स्पर्धा आम्ही शाळेतून घेत असतो आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेद्वारा आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्याकरता देखील विभागीय स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे. विभागाला म्हणजे 5 जिल्हे आले, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि त्यातले 56 तालुके आले. म्हणजे आमचे शिक्षक आमदार किरणदादा सरनाईक यांचा हा पूर्ण मतदारसंघच या ठिकाणी आलेला आहे. आपलं सर्व सन्मान्य मंडळींचं
या आमच्या शिक्षक मतदारसंघाच्या वतीनं हार्दिक स्वागत, शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत। या स्पर्धा अतिशय चांगल्या संपन्न झाल्या पाहिजे। मगाशीच महाजन सर मला सांगत होते की हे सर्व त्या तालुका स्तरावरून विजय होऊन आपल्या या ठिकाणी आलेले आहेत। गवई सरांनी देखील सांगितलं की हे जे इथं परीक्षक बसलेले आहेत म्हणजे आता 5 जिल्ह्याचे असे 5 तुम्हाला नंबर काढायचे, मग तुम्हाला महाराष्ट्र लेवलवरती तिकडे समोर पाठवण्यात येणार आहे। अतिशय चांगल्या स्पर्धा या ठिकाणी होऊन राहिलेल्या आहे। विविध ठिकाणी या स्पर्धा होऊन राहिलेल्या आहे। काम करणारे आमचे शिक्षक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, आपल्या अंगी ज्या कलागुण आहेत ते दाखवण्याची ही एक चांगली संधी या निमित्तानं आपल्याला सर्वांना मिळालेली आहे। कारण कलागुण संपन्न व्यक्तिमत्व असणारे आपण सर्वजण आहात आणि त्याच्यात तुम्ही आता तालुका स्तरावरून इथं वरती येत आलेले आहेत। आपल्या अंगी जे गुण आहेत, जी कला आहे ती आम्ही निश्चितच पाहणार आहे आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्याकरता आम्ही इथं बसलेलो आहोत आणि आम्हाला बोलवलं, आमचा देखील मानसन्मान इथं केला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानून इथेच थांबतो। जय हिंद, जय भारत। थँक्यू। धन्यवाद सर। सागरानेही जिथली खोली निहाळावी आणि आकाशानेही जिथली अथांगता टिपावी, सागरानेही जिथली खोली निहाळावी आणि आकाशानेही जिथली अथांगता टिपावी, अशा तेजस व्यक्तिमत्वाची प्रेरणा सदा काळजात घर करून राहावी, सदा काळजात घर करून राहावी। कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री राजेंद्र महाजन सर यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते। सर्वांना नमस्कार, धन्यवाद। राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे हॅलो हॅलो ज्याला आपण SCRT म्हणतो, जी आपली राज्याची मातृसंस्था, देशाची मातृसंस्था NCRT, राज्याची मातृसंस्था SCRT, जिल्ह्याची मातृसंस्था डाएट, या डाएट परिवारामार्फत आपल्या सर्वांचं, डाएट परिवारातील सर्व सदस्यांचं हार्दिक स्वागत करतो। आपण आपल्या टाळ्यावाजून जोरदार स्वागत करून घेऊया। शिक्षक हा देशाचा आत्मा असतो। शिक्षक हे भविष्य घडवणारे असतात, पिढी घडवणारे असतात आणि असं सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी आपल्या मातृसंस्थेने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक आदरणीय राहुल रेखावार साहेब यांनी त्या स्पर्धांचं नियोजन केलं आणि आयोजन केलं। असं भव्य दिव्य आयोजन हे संपूर्ण आपल्या राज्यामध्ये सुरू आहे आणि प्रत्येक विभागामध्ये या 3 दिवसामध्ये विभागीय स्पर्धा संपन्न होत आहेत, याचा आपल्या सर्वांना आनंदच आहे। मित्रांनो, या स्पर्धेसाठी, आजच्या या विभागीय स्पर्धेसाठी आपल्याला प्रामुख्याने प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभणार होते आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, परंतु एक अतिशय महत्त्वाची मीटिंग त्यांना अचानक लागल्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्यातर्फे आपण सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा द्या स्पर्धेसाठी, की त्यांनी चांगलं नेतृत्व करावं। म्हणून मी आपल्या सर्वांना जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील आपल्याला सांगितलं होतं की मी 100% येणार, परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी शिवसाहेबांना बोलवल्यामुळे महत्वाच्या मीटिंगमध्ये साहेब देखील तिकडेच गेले आणि दोघंही साहेब तिकडे गेल्यामुळे दोघांनी सांगितलं की माझ्या वतीने देखील आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्यात आणि मग मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीने आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पण त्यांनी मला दूरध्वनी करून विशेष सांगितलं की माझ्या प्रिय शिक्षकांना माझ्या प्रिय संदेश द्या की मी तुम्हाला या स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, विभागीय स्पर्धांच्या बाबत जास्त बोलणार नाही, कारण की सगळे प्रास्ताविक हे आपल्या डॉक्टर राजेश गवई सरांनी सांगितलेलं आहे, परंतु मी एकच असं म्हणेल की या हॉलमध्ये जे लोक बसलेले आहेत, हे हॉलमध्ये बसलेले लोक म्हणजे एक असे मोती आहेत की जे निवडून या सभागृहामध्ये आलेले आहेत, मोती या हॉलमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या सोबत
त्यांना गुंफण करणारे आमचे परीक्षक हे देखील तेवढ्याच तोलमोलाचे आहेत. त्यांच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे. दिलेल्या नियमांचं तंतोतंत पालन आपण करणार आहात. कुठेही नियमांना छेद आपण करणार नाही आणि कुठेही स्वयंशिस्तीचा भंग होणार नाही याची काळजी सर्वस्वी आपली असणार आहे. तसंच आदरणीय प्रेक्षकांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी रामशास्त्री प्रबोधींच्या भूमिकेमध्ये राहून अतिशय योग्य पद्धतीने अचूक 5 लोकांची निवड आपण करणार आहात आणि याची मोठी जबाबदारी डायट परिवाराने आपल्यावर सोपवलेली आहे, शिक्षण विभागाने सोपवलेली आहे. ती आपण प्रामाणिकपणे पार पाडणार आहात याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. म्हणून मित्रांनो, मी या शिक्षकांबद्दल असं सांगेन सर की या शिक्षकांकडे इतकं भरभरून असं नॉलेज आहे, यांच्यामध्ये सुप्त गुण आहे की ज्या योगे हे शिक्षक आता विभाग स्तरावर पोहोचलेले आहेत आणि या शिक्षकांमध्ये प्रचंड ज्ञान आहे. प्रतिभा संपन्न असे हे शिक्षक आपले बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या शिक्षकांना फक्त ज्ञान एवढं आहे तर असं म्हणतात की हे ज्ञान फक्त माझ्यापुरतं मर्यादित त्यांनी ठेवू नये. आपण सर्वांनी आपल्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान वाटलं पाहिजे. वाटलं पाहिजे तर कोणाला वाटलं पाहिजे तर माझ्या विद्यार्थ्यांना ते दिलं पाहिजे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे. सत्यशिवाहून सुंदर आहे, सत्यशिवाहून सुंदर आहे. एवढेच बोलून मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. शब्द सुमनातूनही सुगंधितही करता येत नाही, कारण ती माणसं असतातच मुळी सुवासित चंदनाप्रमाणे. तरी देखील हा छोटासा आभाराचा लेख प्रपंच मारण्यासाठी श्री शिवाजी अध्यापक विद्यालय वाशिमच्या प्राचार्य खुरसेने मॅडम यांनी व्यासपीठावर आमंत्रित व्हावे. नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना विनम्र अभिवादन करून मी आभार प्रदर्शनास सुरुवात करते. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर महाजन सर, डॉक्टर स्नेहजी सरनाईक सर, अरुणदादा, डॉक्टर राजेंद्र गवई सर आणि माझे मानकर काका यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन आम्हाला दिलं त्याबद्दल मी श्री शिवाजी अध्यापक विद्यालयातर्फे त्यांचे आभार व्यक्त करते. तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्पर्धेमध्ये भाग घेऊन जे नियोजन आयोजन करते यांना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं बक्षीस दिल्यासारखंच म्हणा, कारण एवढी मोठी संख्या पाहूनच आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्पर्धेसाठी. हा उद्घाटन सोहळा इथे संपला. आता तुमच्या स्पर्धा इथून पुढे चालू होते. आता तुम्हाला 2 मिनिटं सूचना दिल्या जाईल. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर आपण प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात करू. या ठिकाणी 4 स्पर्धा होणार आहेत. कथाकथन इथेच करतोय आपण आणि बाकी 3 स्पर्धांचे हॉल वरती आहे. सर्व स्पर्धकांनी सर्वप्रथम आपली नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे खात्रीपूर्वक. त्यानंतर एक आपण QR कोड लावलेला आहे बाहेर, तो स्कॅन करून व्हॉट्सअप ग्रुपला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुमचे सहभागी प्रमाणपत्र असतील किंवा तुमचे क्रमांक प्राप्त जर झाले तर ते प्रमाणपत्र तुम्हाला डिजिटली आपण लिंकद्वारे सर्वांना त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होणे सर्वांना आवश्यक आहे. कृपया याची खात्री करा. त्यानंतर प्रत्येक स्पर्धेसाठी 3 परीक्षक आपले नियुक्त केलेले आहेत. तुमच्या हॉलमध्ये 3 परीक्षक असतील. स्पर्धेची सुरुवात करण्या अगोदर स्पर्धेसंबंधीच्या सर्व सूचना परीक्षक आपल्याला त्या ठिकाणी देतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होईल. परीक्षकांसाठी स्पर्धकांची यादी नावानिशी तुमच्याकडे आणि सर्वांनी कृपया आपापल्या वर्गांमध्ये स्थानपन्न व्हा. वगैरे असं बोललं जातं स्पर्धकांमधून. आम्ही ते तुमच्या इकडे आहे आणि आमच्याकडे पण आहे हे मला जाणवलं. तर मी याच्याबद्दल एवढंच सांगेल, मी स्पर्धक राहिलो तर हयात स्पर्धक होतो. विद्यार्थी MA होईपर्यंत मी शेवटच्या वर्षापर्यंत मी स्पर्धक होतो 8वी पासून.
एक गोष्ट लक्षात घ्यायची की 2-3 परीक्षक तुमच्या इव्हेंटचं परीक्षण करतात. ती तांत्रिक बाजू आहे, ती करावं लागते, ती योग्य आहे, त्याच्याबद्दल आपल्याला अजिबात आक्षेप म्हणायचा नाही किंवा त्यांनी दिलेला निर्णय चुकीचा पण मला म्हणायचा नाही. म्हणून जेव्हा तुम्ही समोर उभे असतात, या 3 माणसांशिवाय इथे असलेले 550, 100, 200 माणसं, 1000, 5000 माणसं आणि त्यांचे 10,000 डोळे तुमच्यासाठी वेळ देतात. ही सगळ्यात मोठं परीक्षण आहे. हे मोठा सगळ्यात तुमचं ज्याला म्हणू की ऍक्सेप्टन्स, त्या लोकांनी केलेला स्वीकार आणि तुमच्यासाठी मग मी इथून जाईल. आणि एखाद्या वेळेस मन रमलं तर माझं काही नाही, तिकडे काही फार कामही नाही. असलंच काही इमर्जन्सीची एखादी मिटिंग तरच मला जावं लागेल, नाही तर मी तुमच्यासोबत दिवसभर आहे. सगळ्यांना शुभेच्छा. अतिशय सुंदर आयोजन केलं. मला इकडचं एक छान वाटतंय सर, माणसं म्हणजे इथपर्यंत सुंदर आहे म्हणून वाशिमवाल्यांच्या आवाजाला मनापासून शुभेच्छा देतो. लाईट जाणार नाही याची काही व्यवस्था आहे का आपल्याकडे? मला तर वाटते की शिक्षण अधिकारी म्हणून माझे सगळे शिक्षक इतके गुणवान आहेत, ते जिंकलेले आहेत, ते नंबर 1 आहेत. यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी नुकतेच शिवाजी शाळेमध्ये उद्घाटन करून या ठिकाणी आलेले आपल्या डायटचे प्राचार्य डॉक्टर महाजन साहेब या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर महाजन साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतो स्वाती ढोबळे मॅडम यांना की कृपया साहेबांना पुस्तक आणि पुष्प देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करावं, त्यांचा सत्कार करावा. खेल समजकर खेलो जो भी आत्मज्ञान का दीप जलाकर दूर अंधेरा वातावरणामध्ये या ठिकाणी आपली स्पर्धा होणार आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटनीय कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यानंतर मान्यवरांसाठी विशेष करून आमच्या चिमुकल्यांनी एक गणेश वंदना या ठिकाणी बसवलेली आहे. गणेश वंदना सादर करण्यासाठी सर्व बालकलाकार कृपया स्टेजवर येतील. 65-56 नंबरची एक 4 व्हीलर गाडी आहे, कृपया कोणाची असेल 65-56 नंबरची गाडी आहे 4 व्हीलर.
वाचेल तरच सजीव सृष्टी वाचेल, तरच सजीव सृष्टी वाचेल. धन्यवाद. जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती कळम अंतर्गत बेसिक शाळा कळम येथे मी कार्यरत आहे. मी व्यक्तिमत्व प्रतिनिधित्व करून त्यांची एक पूर्तता आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे सुंदर हाताची. सकाळ झाली, दिवाळीच्या नुकत्याच सुट्ट्या संपल्या आणि शाळा चालू झाली. जशी शाळा चालू झाली, शांत असलेली शाळा मुलींच्या किलबिलाटाने भरून गेली. हिवाळ्याचे दिवस सुरू झाले, गुलाबी गुलाबी थंडीही पडायला लागली आणि तशातच मुली म्हणाल्या की बाई थंडी वाजते, उन्हात बसूया का? बाई म्हणाल्या हो बसूया ना. आणि मुलांनी मध्ये आनंद व्यक्त केला आणि नंतर बाई त्यांना उन्हात घेऊन बसल्या. मुली म्हणाल्या, मुलींनी एकच गल केला, बाई आज अभ्यास नको, अभ्यास नको, काहीतरी नवीन करूया, काहीतरी नवीन सांगा. तर बाई म्हणाल्या ठीक आहे, मी तुम्हाला एक म्हणजे स्पर्धा सांगते आणि ती स्पर्धा आपल्याला घ्यायची आहे. बाई काय हो, कोणती हो स्पर्धा? मुलींचा एकदम असा गोंधळ उडाला की स्पर्धा. त्यांच्या नाकावर अशा म्हणजे या शाळेमध्ये एक सर नवीन आले होते. गरीब विद्यार्थ्याची निवड कशी काय करायची बरं का? मला एक मदत कराल का? दुरून मोटारीतूनच घरी येणारे आणि मोटारीतूनच घरी जाणाऱ्या मुलांना या सरांनी प्रश्न टाकला. मला एक मदत कराल का? आपल्या शाळेतील गरीब विद्यार्थी कोण आहे बरं? असा प्रश्न शिक्षकांनी टाकला आणि क्षणाचाही विलंब न लावता सर्वांच्या तोंडातून एकच उत्तर आलं, सर मयूर. तो मयूर आहे ना, अतिशय गरीब आहे. कसं म्हणता बरं मयूर गरीब आहे म्हणून? आवाज आला. मुलांना कुतूहलाने मुलं सांगू लागले, सर योगेश समोर आला. सर त्याचा सदरा तुमच्या ठिकाणी फाटला आहे, शिवलेला आहे, पण तो तसाच घालून येतो. समीर समोर आला आणि काय सांगतो सरांना, सर त्याची पॅन्ट खाकी पॅन्ट ठिगळांनी जोडलेली आहे हो. एवढंच नाही, अजून तिसरा मुलगा समोर आला आणि काय सांगतो, सर त्याच्या डब्यामध्ये डबा कसला सर? दुसरा म्हणतो, सर रुमाला सांगतो, रुमालात भाकर गुंडाळून आणतो. आणि चौथा मुलगा समोर येऊन सांगतो, सर त्याच्या डब्यात भाजीच नसते हो, एक गुळाचा खडा टाकून आणतो डब्यात. सरांना प्रश्न पडला, मयूर एवढा गरीब आहे? मला किंचित तरी त्याचा पत्ता अंदाज घेऊन एवढा गरीब मयूर आहे? आणि सरांच्या लक्षात आलं की मागच्या आठवड्यात आपल्या शाळेची सहल गेली होती. या सहलीमध्ये मयूर आला नव्हता. खरंच मयूर एवढा गरीब आहे का? मुलांनी सांगितल्यावरून आणि मयूर सहलीला नव्हता आला त्याचं सरांना खूप वाईट वाटलं. मला जर याचा अंदाज असता तर मी मयूरला मदत करून त्याला सहलीला नेलं असतं. कारण सरांना आजपर्यंत अंदाजच आला नाही, कारण त्याचं कारणही तसंच होतं. मयूरचे अक्षर अतिशय सुंदर, त्याच्या नितळ अक्षरात त्याच्या स्वच्छ मनाचं प्रतिबिंब पडलेलं असायचं. गठ्ठा उचलायला मयूर सर्वात पहिले आणि हा मयूर इतका गरीब. अरे रे, फार वाईट झालं. मी याला राष्ट्रीय उद्यान पाहायला
केलं असतं. एका 25 रुपयासाठी यांचं राष्ट्रीय उद्यान चुकलं आणि सरांनी मुलांनी सांगितलेलं नाव आणि राष्ट्रीय उद्यानाला न आलेला मयूर याची सांगड घालत शाळेतील सर्वात गरीब विद्यार्थी म्हणून मयूरची निवड एकमताने झाली आणि या शिक्षकांनी मुख्याध्यापकांना हे नाव देऊन दिलं. मयूर 4था अ अनुक्रमांक 42. आणि दुसरा दिवस उजाडला. मयूरला याची कल्पना नव्हती बरं का. दुसरा दिवस उजाडला. सर शाळेत आले. देखण्या अक्षरामध्ये फळ्यावर सुंदर नाव सजवलेल्या याच्यात टाकलेलं होतं की शाळेतील सर्वात गरीब विद्यार्थी मयूर. सर शाळेत आले आणि चर्चा सुरू होती की हा समारंभ छान होणार आता. तेवढ्यामध्ये मयूरला खूप आनंद होईल असं सरांना वाटत होतं आणि मयूर शाळेत आला आणि फळ्यावर त्याने नाव बघितलं आणि सरांकडे गेला धावत. सर सर ते नाव आधी मिटवा. अरे काय बोलतोस तू. सर म्हणाले काय बोलतोस. तुला अभिनंदन. तुझ्या चांगल्यासाठी ते काम करत आहो आणि तू नाव मिटवा म्हणत आहे. राग आवरावा तसा त्याचा गरारी चेहरा झालेला होता आणि समजत नव्हतं सरांना की हे पारितोषिक हे बक्षीस घ्यायला मयूर का नाकारतोय. सर मी गरीब. मुलांनी नाव सांगितलं असेल तुम्हाला पण मी गरीब आहे हे कोणी ठरवलं. तुम्ही. सर मी गरीब नाही. मी तर श्रीमंत आहे. सर मी नक्की श्रीमंत आहे. सर बघा ना आजपर्यंतचा 1ली ते 5वी पर्यंतचा मी प्रथम क्रमांक सोडलेला नाही. यानंतर सर दुसरं बघा शाळेच्या वाचनालयातली सर्वात जास्त पुस्तकं मी वाचलेली आहे. निबंध स्पर्धा घ्या, वक्तृत्व स्पर्धा घ्या, वादविवाद स्पर्धा घ्या, कथाकथन स्पर्धा घ्या. या सर्वांमध्ये मी प्रथम क्रमांकाचं प्राइज बक्षीस मिळवलेलंच आहे ना सर. मी गरीब कसा काय सर. अरे पण तुझ्या मदतीलासाठीच आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. सर पुन्हा पुन्हा त्याला सांगत होतं. सर मी गरीब नक्कीच नाही. मी श्रीमंत आहे. एवढंच नाही मी श्रीमंत नाही सर. आमचं सारं कुटुंब श्रीमंत आहे. आमचं सारं कुटुंब श्रीमंत आहे. माझे बाबा रेल्वे स्टेशनवर हवाली करतात. आई 4 घरची धुणी करते आणि माझी मोठी बहीण शिकवणी घेते. आम्ही कष्ट करतो. कष्ट करणाऱ्यांची आमची जमात आहे. गरीब नाही सर. मयूर वारंवार सरांना पटवून सांगत होता की सर ही मदत नकोय मला. अशाने माझी श्रम करायची वृत्ती चालली जाईल. शाळेच्या 14 वर्षाच्या नोकरीत पहिल्यांदा अशी पंचायत सरांकडे आली होती की कुणाला तरी बक्षीस द्यायला चाललं आणि तो नाकारतोय. मी गरीब नाही म्हणतोय. मी श्रीमंत आहे म्हणतोय. आणि सरांच्या मते त्याची परिस्थिती अतिशय हलाखीची नाजूक होती तरीही देखील. आणि मग शेवटी सरांनाच तो विचार बदलवायला भाग पडला आणि मयूर मित्रा तुझं म्हणणं मान्य आहे. तू श्रीमंत आहेस हे तू मला पटवून दिलं. पण आपण ही जी शिष्यवृत्ती आहे त्यामध्ये बदल करूया. शाळेतील बहुगुणी हुशार अष्टपैलू विद्यार्थ्याची निवड म्हणून तरी हे बक्षीस स्वीकार. सर अशी पैशाची मदत नका करू. घडायचं ते राहून जाईल. काम करायची वृत्ती जिद्द मनात आमच्यामध्ये निर्माण होणार नाही. सर मार्गदर्शन करा, प्रोत्साहन द्या आणि आम्हाला घडवा. हेच मला सांगायचं आहे. शाळेतील सर्वात श्रीमंत मुलगा माझ्या समोर उभा होता. सर्वात श्रीमंत सर्वात श्रीमंत. नमस्कार. मी सौ अर्चना दीपक हरिंकर, कोशटवा दौलत खान आणि ज्युनियर कॉलेज इथे रसायनशास्त्राचं अध्यापन करते आणि पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती याची सदस्य म्हणून काम करते आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता जे केमिस्ट्रीची पुस्तकं आहेत त्याची लिहिण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि मी जी कथा सादर करत आहे ती ही स्वरचित कथा आहे आणि कथेचं नाव आहे आदेश. या आदेशमध्ये
मुख्य भूमिका आहे रमाची. रमा तिच्या वडिलांचं छत्र हे लहानपणीच गेलेलं आणि आई आणि आईची ही एकुलती मुलगी. रमा आज सकाळी आईचा अंग फणफणत होतं आणि फणफणत असतानाच आईला पेच करून दिली आणि जी पेच करून दिली तो तिच्या घरातला शेवटचा दाना होता. आणि बाकीच्या बायांसोबत आज आई अंथरुणाला गेलेली होती आणि बाकीच्या बायांसोबत रमा ही मंडपामध्ये गेली. पाटलाच्या पोळीचं लग्न होतं आणि ती एका ठिकाणी बसलेली होती. मुकादमाचा भारदस्त आवाज आला, ए रमे, काय घरच्या कुठल्या कामाने किंवा घरच्या काळजीने तू अशी भरल्या मंडपामध्ये अश्रू काढू नकोस. तिचे अश्रू अनावर होत होते, पण मुकादमाचा आवाज ऐकून, खणखणता आवाज ऐकून ती जागी झाली, भाडावर आली आणि भाडावर आल्यानंतर लगेचच मुकादमाने तिच्या हातामध्ये एक अक्षदाची टोकरी दिली आणि सांगितलं, जा वराडी माणसांना वाटून ये. ती अक्षदा वाटत होती. अक्षदा वाटत असताना तिच्या मनात आलं की अरे देवा, आज माझ्या घरामध्ये शेवटचा दाणा होता आणि त्याची पेच मी माझ्या आईला करून दिलेली आहे आणि कितीही विधी धान्याची नासधूस. त्यानंतर तिने अक्षदा वाटल्या आणि बाहेर कुठेतरी तिचं लक्ष गेलं. पाटील पैसे उधळत होता वरातीवर आणि पैसे उधळत असताना रमेच्या मनात आलं की यातल्या 2 नोटा जरी मला भेटल्या तरी आज माझ्या आजारी आईचं आज मी दवा पाणी करू शकते, तिला औषधं पाणी करू शकते, तिला बरं करू शकते. पण काही तिचं चालत नव्हतं. लग्न आठवत होतं, पंक्ती बसत होत्या की आग्रहाने सर्वांना वाढत होती, पण स्वतःच्या पोटामध्ये एक दाणा पण नव्हता. असं चालत असताना तिला कुठेतरी घोळ आली, ती खाली बसली. लग्न आटोपलं आणि पूर्ण मंडपामध्ये अक्षदाचा खच्च ढीग भरलेला होता. मनात येऊन गेलं की एवढ्या अक्षदा, एवढे तांदूळ खराब झालेले आहे, हे जर माझ्यासारख्या गरीबाला भेटले असते तर माझं वर्षभराचं खाणं होत होतं, अन्न पाणी मिळत होतं गरीबाला. अरे देवा, काय ही नासधूस. आणि नंतर लग्न आटोपलं, काय जे होतं ते घेऊन एका मुकादमाने दिलेले पैसे घेऊन ती घराकडे चालली होती. घरी जात असताना विचार केला की या पैशाचे मी तांदूळ आणेल, माझ्या आईला गुणगुण भात करून घालेल आणि घराकडे गेली. घरात दुरूनच पाहत होती तर झोपडीमध्ये पूर्ण अंधार होता. आता आईने साधा दिवाही लावणे, किती अंधार झालेला आहे हे पाहत असताना ती आतमध्ये गेली, देवाजवळ दिवा लावला आणि आईकडे गेली. सकाळी गरम अंगाने फणफणणारी आई आज निश्चित पडली होती आणि थंडगार झाली आणि ती आईजवळ गेल्याबरोबर जोरात हंबरला बोलला, अगं आई, अरे देवा, हे काय झालं. आज आईची प्राणज्योत मावळली. आईने जीव शेवटचा सोडलेला होता. जोरात हंबरला पडत असताना तिने विठ्ठलाकडे पाहिलं. आज तिचा विठ्ठल अजूनच काळा दिसत होता आणि मग तिचे आई गेल्यानंतर तिच्यावरचं छत्रछाया निघून गेली. काका आले आणि करण्याचा त्या पोरीला एकटीला काय ठेवायचं म्हणून ते घेऊन गेले. काका आणि काकू त्यांच्यासोबत 3 मुलं होते आणि नंतर मग काका काकूनी रमेला त्यांच्यासोबत केली. रमा तशी अभ्यासात हुशार आणि तरुण वयामध्ये गरिबीच का होईना तिचं तेज हे लपत नव्हतं. काका तिला घेऊन एका गावावरून दुसऱ्या गावाला जात होते. अभ्यासात चुणचुणीत आणि त्यातच विज्ञान, गणित आणि मराठीची अतिशय आवड. लहानपणी मराठीच्या तासाला जेव्हा तिच्या बाईने तिला विचारलं होतं की 18 विश्व दारिद्र्य याचा वाक्यात उपयोग कर, तर त्यावेळेस तिने तिच्यावरच आधारित असा उपयोग केला होता की माझे बाबा मृत्यू पडल्यानंतर आमच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आले. काकांनी एका गावावरून दुसऱ्या गावाने, काकांची भटकंतीचा त्यांचा व्यवसाय होता, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचे. एका गावामध्ये ती त्यांचं तळ ठोकलेलं असताना रमा शाळेच्या बाहेर उभी होती आणि बाई शिष्यवृत्ती परीक्षेचा वर्ग घेत होती. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बाई अर्धी म्हण म्हणायचे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणायला लावायचे. रमा ही ती उरलेली म्हण मनातल्या मनात फुटायची, परंतु एक म्हण अशी होती की जे कुठल्याच वर्गातल्या कुठल्याच मुलीला आली आणि रमेने ती जोरात बोलली. बाईचं लक्ष बाहेर खिडकीच्या बाहेर गेलं. बाई बाहेर आल्या, रमेला म्हणाल्या, अगं
तू कोण कुठली माझ्या तर वर्गातली दिसत नाही. रमेला वाटलं की आपल्याला आपली चोरी पकडल्या गेली, आपण विद्येची चोरी करतोय आणि ती चोरी पकडल्या गेली. रमा घाबरली. बाई 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 माझं मला माफ करा बाई. अगं अगं थांब, तू घाबरू नको आणि मग मला सांग तू कोण कुठली आणि किती छान तू उत्तरं दिलेली आहेस. तर तिने जे काय होतं ते सगळं सांगितलं. बाईच्या लक्षात आलं की ही मुलगी चालाक्ष आहे, हुशार आहे, परंतु परिस्थितीने हिला शाळेमध्ये येता येत नाही. तिने ही गोष्ट मुख्याध्यापकांच्या कानावर टाकली. मुख्याध्यापकही एक सद्गृहस्थ होते. त्यांनी त्या रमेची चौकशी केली, काकांजवळ गेले. काकांना सांगितलं की तुमच्या सारख्यांसाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. सरकारी शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत, त्यामध्ये तुमची रमा ही एक हुशार मुलगी आहे, तुम्ही तिला शाळेमध्ये घाला. काकांना वाटत होतं की माझ्या मुलाला सांभाळणारी एक आया मिळाली तर कसं घालू तिला, परंतु मुख्याध्यापकांच्या समोर त्यांचं चाललं नाही आणि रमेला आश्रमशाळेमध्ये पाठवण्यात आलं. आश्रमशाळेमध्ये अंगावर असलेल्या कपड्यानिशी ती गेली. पण आज आश्रमशाळेमध्ये ती आलेली असताना आश्रमशाळेमध्ये तिला हक्काचं छत मिळालं होतं, एक तिला हक्काचा पलंग झोपायला मिळाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी टेबलवर पूर्ण स्वयंपाक लागलेला होता आणि ताट हातात घेऊन ती विचार करत होती, सुख सुख म्हणजे काय, सुख सुख म्हणजे काय. आज मला उडवून भात वरण भाजी पोळी मिळते. त्याच वेळेस तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी तिला खूप नावं ठेवत होते त्या अन्नाला, परंतु तिला आज पूर्ण जेवण मिळणार होतं. डोळ्यात अश्रू तर होतेच, परंतु सुखाचे अश्रू होते. तिने ते हातात घेतलं, गप्पा खाल्लं आणि दिवसे मागून दिवस चालले होते. रमेला कष्टाची कुठलीच म्हणजे कष्ट करण्याची जी आहे ती तिला आधीपासूनच ओढ होती. त्यामुळे कष्टामुळे आणि अभ्यासात हुशारीमुळे तिच्या सर्व गुण संपन्नमुळे बाईला तिने केव्हाच जिंकलं होतं. त्याचबरोबर तिच्या वर्गमैत्रिणींचं सुद्धा मन तिने जिंकले होते. एक दिवस एका वर्गमैत्रिणीला म्हणाली, अगं माझ्याजवळ ना एकच माझं आंगड आहे, तू तुझं एखादं तुला फाटलेलं किंवा तुला जे होत नाही असं आपण होणार मला आंगड देते का गं. तर तिची एक मैत्रीण तिने ओळखलं. ती म्हणाली काही हरकत नाही, माझं आंगड एक 2 आंगडे आहेत माझ्याजवळ, एक तू घाल. आणि तिला असं वाटलं की नवीन काहीतरी मला मिळालं, नवीन घालण्याचा आनंद काय असतो तो मिळाला. तिचा आनंद गगनात मावत होता. अशा रीतीने दिवस जात होते आणि 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत त्या आश्रमशाळेमध्ये तिने सर्वांचे मन जिंकून घेतले आणि 10व्या वर्गामध्ये ती जिल्ह्यातून पहिली आली. जिल्ह्यातून पहिली आलेली असल्यामुळे तिथल्याच जे समाज कार्यकर्ते होते त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या पुढच्या शिक्षणाचा हा हिस्सा उचलला आणि नंतर मग 11वी 12वी झाली. त्यानंतर तिने पदवी परीक्षा दिली. पदवी परीक्षा घेत असताना स्पर्धा परीक्षेची सुद्धा तिने तयारी केली आणि स्पर्धा परीक्षा दिलेली असताना आजचा दिवस उजाडला. आजचा दिवस उजाडलेला असताना त्याच दिवशीचे तसेच डोळे तिचे पाणावलेले होते आणि तिच्या हातामध्ये एक आदेश होता. त्या आदेशावरचे चित्र तिला अंदुक दिसत होते आणि त्या आदेशावर लिहून होतं, अभिनंदन, तुम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून तुमची नियुक्ती झाली. आणि त्यावेळेस तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गरिबीतून आज जिल्हाधिकारीपर्यंतचा जो प्रवास होता तो त्या आदेशामध्ये तिला पूर्ण दिसला. मी प्राध्यापक गजानन बारड, रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम. आज श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम येथे डायटतर्फे जो कार्यक्रम आयोजित केला होता तो अत्यंत गुणवत्तापूर्ण असा होता. त्यामध्ये वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर कथाकथन हा एक कार्यक्रम होता. अत्यंत सुंदररीत्या या कार्यक्रमाचं नियोजन होतं. डायटतर्फे आलेल्या सर्व स्पर्धकांची, प्रेक्षकांची उत्तम व्यवस्था होती. हा कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या पार पडला. आलेल्या स्पर्धकांनी आपले जे कलागुण आहेत, कौशल्य आहेत ते उत्तमपणे सादर केले. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, कथाकथन स्पर्धा असेल, या सर्वांमधून आलेल्या तालुका स्तरामधल्या शिक्षकांमधून उत्तमोत्तम निवडण्याचा प्रयत्नही परीक्षकांनी अत्यंत सुंदररित्या केलेला आहे. एकंदरीत सांगायचं तर ही स्पर्धा
अत्यंत उत्तमरित्या गुणवत्तापूर्ण आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे ही पार पडली. अनेक शिक्षकांचा, अधिकाऱ्यांचा, शिवाजीमधल्या अनेक शिक्षकांचा, बाहेरून आलेल्या सर्व शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद होता. या कार्यक्रमातून बऱ्याच वेळा नवं शिकायला मिळालं, परीक्षकांना मिळालं, आलेल्या सर्व स्पर्धकांना मिळालं आणि एकंदरीत जर पाहिलं तर या कार्यक्रमाची सांगता अत्यंत नियोजनबद्ध म्हणजे सुंदर होती आणि हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. नमस्कार, मी डॉक्टर विजय जाधव, राजस्थान महाविद्यालय वाशिम.